राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत। संदीप क्षीरसागरजी, आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली तुम्ही, भेटीमागचं नक्की नेमकं कारण काय? कारण की 30 तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये अजित पवारांचा दौरा देखील आहे। नाही, हे बघा, मतदारसंघातल्या एकदम महत्त्वाच्या विषयाची माझी जी मागच्या अधिवेशनापासून जी मांडतो आहे, आमच्या शहराचा बीड नगरपालिकेचा विषय आहे की वीज बिल थकीत असल्यामुळं जी नवीन 25 MLTची योजना झाली आहे, जी म्हणजे पूर्णपणे तयार झालेली आहे आणि फक्त कनेक्शन जोडलं नाही, मग ती जोडली म्हणजे ती योजना चालू नाही। मुबलक पाणी असून सुद्धा शहरामध्ये 15 दिवसाला आज आमच्या पाणी येते। 3 लाख लोकसंख्या आहे। मग दादाला मी हा विषय मतदारसंघातला त्यांना सांगितला, त्यांनी सेक्रेटरीला या संदर्भातलं पॉझिटिव्ह, मी म्हणलं दादा 15 दिवसाला शहरामध्ये पाणी येतं, तर दादा म्हणजे लवकरात लवकर हा विषय आपण मार्गी लावू, ते वीज बिल कसं भरता येईल ते बघू आणि योजना आपण चालू करू। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात अजून देखील कृष्णा आंधळे जो शेवटचा आरोपी आहे तो फरारच आहे, पोलिसांना अजून काही सापडले नाही। त्रिस्तरीय संपूर्ण समिती जी आहे ती या सगळ्या गोष्टीचा चौकशी करते। दादांसोबत या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालं का आज? हे बघा, मला आता वाटत नाही तो व्यक्ती भेटेल जो काही जुना इतिहास त्या भागातला आहे, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि जे अंगलट आल्यानंतर ती लोक परत दिसतच नाही, म्हणून मला असं वाटत नाही आता तो व्यक्ती परत भेटेल। त्याची हत्या झाली किंवा तो व्यक्ती कुठे कोणी गायब केला असं तुम्हाला संशय आहे का? हो, मला पूर्ण संशय। इतक्या दिवस पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर माणूस कुठेही सापडतो, इतके दिवस झाले तरी सापडत नाही, म्हणजे काहीतरी त्याच्यासोबत झालं असेल। काय काय झालं असेल? काय बरं वाईट त्याच्या जीवाचं झालं? तुम्हाला सगळंच माझ्या तोंडातून ऐकायचं, काही ना काहीतरी वाईट त्यासोबत झालं आहे, तो इतके दिवस सापडत नाही, म्हणजेच हेच कारण ते। काल अंजली दमाने देखील अजित पवारांची त्यांनी देवगिरीवर भेट घेतली। धनंजय मुंडेंच्या संदर्भात काही पुरावे सापडले तर अजित पवार बोललेले की मी त्या संदर्भात धनंजय मुंडेचा राजीनामा घेईन। काल धनंजय मुंडेंच्या विरोधातले सगळे पुरावे जे आहेत ते अंजली दमाने यांनी सादर केले। चर्चा झाली का आज तुमची दादांबरोबर या सगळ्या संदर्भात? काही नाही, मी नेहमीच जेव्हा पण माझ्या मतदारसंघाच्या कामानिमित्त भेटतो तेव्हा हा विषय त्यांना बोलतो मी। ते मला त्यावेळेस पण सांगतात की संदीप म्हणे, जे कुणी विषय या जे गुन्हेगाराला मदत करणारा किंवा प्रशासनाला अडवून आला त्यावेळेस जे पण काही फोन रेकॉर्डवरती होणार त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई होणारच आहे। धनंजय मुंडेचा राजीनामा अजितदादा घेतील तुम्हाला वाटतं? हे बघा, जसं दादांचा मला स्वभाव आहे आणि CDR वरती जे काही सापडेल आणि जे काही पुरावे अंजलीताईंनी तिथं दिलेत तिथं मला काही माहीत नाही, पण ते आढळल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागणार। घेतील तो दादा घेतील का? कारण की दादा पाठराखण करतात असं सगळ्या विरोधकांचं म्हणणं आहे। नाही, मला वाटतं त्यांनी दादा त्यांचा राजीनामा घेतील। परंतु अशोक थोरात जे तुमच्या जिल्ह्याचे CS आहेत, सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्या संदर्भात अंजली दमाने यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत की वाल्मिक कराडला एक स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती कुठेतरी प्रशासनाकडनं दिली जाते आणि त्या संदर्भात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काम करते। हे बघा, ती बातमी मी कालच बघितली। त्यांना ॲडमिट करायचं आहे, पण त्यांच्या संदर्भातलं कुठं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असं काही प्रकार घडला हे माझ्या कानावरती नाही, पण त्यांना सरेंडर होताना ज्या पद्धतीने ते गाडीतून येऊन सरेंडर होले तिथं कुठंतरी धनंजय मुंडे साहेब काहीतरी संरक्षण देते असं मला वाटतं। परंतु जे सुरेश धस आहेत ते सातत्याने म्हणतात आहेत की पोलीस प्रशासनातल्या अनेक बदल्या, अनेक लोकांना डेप्युटेशन देण्याचं काम या वाल्मिक कराड यांनीच केले, त्यामुळे गृहमंत्र्यांनी या सगळ्यांच्या बदल्या मराठवाड्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कराव्या। नाही, काय त्या काळामध्ये जेव्हा मुंडे साहेब पालकमंत्री होते, जो काही काळावधीमध्ये जे काही प्रशासकीय बदली झाली ह्याच्यावरती मी आधीसुद्धा बोललो आहे। जी काही VIP ट्रीटमेंट किंवा जे काही मदत त्यांना होती त्या काळामध्ये ज्या त्यांनी बदल्या केलेल्या आहेत, जे अधिकारी तिथं बसवले आहेत, हे वाल्मिक कराडनीच सगळं हलवलेला हा विषय, त्याच्यामुळे त्यांना तिथं मदत होती। परंतु आता सगळ्या प्रकरणांमध्ये आता संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण समोर आलं, परंतु महादेव मुंडे असेल, त्यानंतर अनेक हत्याकांडांचे प्रकरण जे आहेत ते समोर येतात। संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात ज्या पद्धतीने सगळ्यांनी स्टँड घेतला त्याच पद्धतीने इतर हत्येच्या संदर्भात देखील विरोधक आता स्टँड घेतील। हे बघा, हे प्रकरण बाहेर निघाल्यानंतर ह्याच्या आधी खूपशे प्रकरण तिथं झालेले आहेत। आज आम्ही बोललो, धसांना बोललेत, प्रकाशदादा त्या विषयावरती बोललेत, जिल्ह्यातल्या अजून विरोधी बाकावरून जे सत्ताधारी आमदारला जो पण हे गोष्टी कळाल्यानंतर लोक बोलले आणि सर्वजण बोलल्यानंतर आज ज्याच्यावरती हे अन्याय झाले ते कुठंतरी बोलायची डेअरिंग करतात। ज्या पद्धतीने वाल्मिक कराडांना अटक झाली,
लोकांना असं वाटतंय कुठंतरी या संदर्भात न्याय भेटेल, आणि ज्या वेळेस त्यांच्यावर अन्याय झाला होता किंवा त्यांना ह्या दबावपोटी ते बोलू शकत नव्हते, ते लोक आज बोलायला लागलेत ना मीडियावरती. परंतु मग संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात ज्या पद्धतीने भूमिका घेतली विरोधकांनी, त्याच पद्धतीने इतर हत्याकांडाच्या संदर्भात भूमिका असेल का? कारण की आता अनेक हत्या झालेल्या आरोपींचे नातेवाईक जे आहेत ते एसपींना, DYSPंना जाऊन भेटतात की आम्हाला न्याय हवा आहे म्हणून. हो, ॲक्शन प्रशासनाला घ्यावाच लागेल. मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा सभागृहामध्ये बोलल्यानंतर की ह्याच्यावरती कारवाई करू म्हणून नवीन SP आले, आणि त्यांचं काम मी बघतोय की ते व्यवस्थितपणे ते जे काही 2 नंबरचे धंदे आहेत ते बंद करतात आहे, किंवा जे कुणी ज्यांना त्रास होतोय. आता मी परवाच SP ऑफिसला गेलो होतो एक माझ्या विषयामध्ये त्यांना बोलायसाठी, तर तिथंसुद्धा काही गावातले लोक आले होते अर्ज घेऊन, आणि त्यांनी बोलले. तर त्यांना मी विचारलं की प्रशासन ऐकून घेतं आहे, SP साहेब ऐकून घेतात? ते म्हणले पूर्णपणे ऐकून घेतात, त्याची नोंद घेतात आणि ते तपासासाठी सुद्धा करतात. कोण का एखादा अर्ज आल्यानंतर ही जुनी घटना असते, आणि जी जुन्या घटनेमुळे थोडासा तपास करून ह्या गोष्टीवरती आणि ॲक्शन होईल मला असं वाटतं. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामावरती तुम्ही ठाम आहात का, आणि दादा घेतील हा विश्वास आहे तुम्हाला? हो, मी दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. जर ह्या विषयामध्ये तिथं आता जे काही मी पहिल्यापासून सांगतोय तेच निघतंय ना बाहेर, जे CDR प्रमाणे सांगतोय, आणि त्या 12 तासाच्या कालावधीमध्ये जे गुन्हा नोंद करायला जी काही वरतून फोन आले ते हे सगळ्या जर गोष्टी कळायला, तर दादांचा स्वभाव बघून मला असं वाटतं ते राजीनामा घेतील. धनंजय मुंडेंचा फोन होता त्या 12 तासाच्या काळात? हो असेल, तुम्ही तपासून बघा CDR. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. संदीप क्षीरसागर होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत बीडचे. त्यांचं एक महत्त्वाचं विधान आहे की ज्यावेळेस 6 तारखेला बीडच्या मस्साजोगमध्ये आवादा कंपनीच्या इथे जी काही भांडणं झालेली होती, त्यावेळेस गुन्हा नोंद करायला वरतून 12 तासाच्या आतमध्ये कोणत्या तरी एका व्यक्तीच्या नेत्याचा फोन आलेला होता. तो फोन जो आहे तो धनंजय मुंडेचा असू शकतो, आणि त्या संदर्भातली जर माहिती समोर आली तर अजित पवार नक्कीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील, हा विश्वास जो आहे तो संदीप क्षीरसागर यांनी आपल्याशी बोलून दाखवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.